संपूर्ण सभागृह पत्रकार बंधू सुरुवात महापौरताई, सर्वात पहिल्यांदा मी तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि हे अतिशय प्रामाणिकपणे मी अभिनंदन करते. असे माझ्या आयुष्यात 30 वर्षाच्या आयुष्यात असे प्रसंग खूप कमी आले की अशा पद्धतीने मनमोकळ्या पद्धतीने अभिनंदन करण्याची वेळ आलेली आहे. मी मागच्या सभेमध्ये प्रश्नोत्तर दिली होती आणि त्या प्रश्नावरती आपण इमिजिएट ॲक्शन घेऊन आम्हाला चारही नगरसेवकांना नागरिकांना ज्या पद्धतीने दिलासा दिला. एखादा राजकीय पक्ष असताना पक्षाची एक जबाबदारी असते आणि त्याला अधीन राहून बऱ्याच वेळा तसे निर्णय घेतले जात नाही आणि बऱ्याच वेळा सभासदांना आणि प्रमाणाच्या नागरिकांवरती अन्याय होतो. परंतु या गोष्टीला आपण फाटा दिला. त्या दिवशी आपण त्या ठिकाणी आल्यात आणि ज्या पद्धतीने त्या प्रश्नांची सोडवणूक केली त्यामुळे माझ्या प्रभागातील नागरिक अतिशय खुश आहेत आणि आम्ही नगरसेवक आपले त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपले आभारही मनापासून मानते आणि अशाच पद्धतीचं कामकाज आम्हाला यापुढे अपेक्षित राहील. सन्माननीय महापौर मॅडम, मी आता प्रश्न विचारले होते. नगर सचिवांच्या बाबतीत एक अडचण आहे की एवढंसं ते झेरॉक्स मशीन काय 2-3 हजार रुपयाचं त्या झेरॉक्स मशीनवरती 100 झेरॉक्स काढा, 200 झेरॉक्स काढा, त्यांच्याकडून काम होत नाही. त्यांच्याकडे जे स्टाफ आहे तो स्टाफ खूप कमी आहे. मानधनावर जे अधिकारी ठेवले ते 15 आणि 20 हजार रुपये आपण मानधन देतो. बाकीच्या लोकांना काही काम न करता 1-1 लाख रुपये आणि 50-50 हजार रुपये आपण मानधन देतो. तर आजच्या प्रश्नांच्या निमित्ताने नगरसेवकांना थोडासा दिलासा द्यावा, त्यांच्याकडे अद्ययावत मशीन द्यावं, स्टाफ द्यावा आणि जे आता मानधनावरती लोक आहेत आपले जुने लोक त्यांचं मानधन 20 आणि 25 हजार त्याच्यापेक्षा वाढवून दिलं पाहिजे अशी मी या निमित्ताने हा विषय संपेल. जास्त वेळ आपण घेणार नाही. प्रश्नांची उत्तरं सभागृहाला मिळालेली नाहीये त्यामुळे आता असा प्रश्न आहे की त्यांना कळणार नाही की मी काय विषय दिलेला आहे. सभागृहाला निदर्शनं सांगू इच्छिते आणि महापौर मॅडम हा माझा एकटीचा किंवा माझ्या प्रभागाचा प्रश्न नाही. हा सर्वांच्या सगळ्या याच्यासोबत ॲग्री असतील या सगळ्यांच्या प्रभागातला विषय आहे आणि भटक्या कुत्र्यांचा जो मला माझा प्रश्न आहे का करून द्या कारण सभागृहाला वेळ लागेल आणि विषय मांडण्यासाठी या ठिकाणी येतो आणि आमच्या अशी अपेक्षा असते की आमच्या विषयांची सोडवणूक झाली हे पशुवैद्यकीय
ठिकाणी जे डिपार्टमेंट होतं ते आधी आरोग्य विभागाच्या अंडर होतं, बरोबर आहे? आणि हे 2000 पासून एक वेगळं तुम्ही डिपार्टमेंट केलेलं आहे. मी प्रश्न विचारते, आपण नंतर त्यांना विचारा. या डिपार्टमेंटमध्ये मला वाटतं 2 किंवा 3 कर्मचारी आहेत. एक आपला तो नंदू बिंग कुत्रे शोधत फिरतो, मी त्याला फोन करतो आणि तो कुत्रे शोधत फिरतो. त्याच्यामध्ये किती स्टाफ आहे याची पहिल्यांदा माहिती करून घ्या. हे आरोग्य विभागाच्या अंडर होतं, त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवणं शक्य होतं. आता हे डिपार्टमेंट वेगळं आहे, हे कोणाला अन्सरेबल आहे, याचा हे कोणाला माहिती देतात या संदर्भामध्ये पण माहिती देणं सन्माननीय महापौरताई आवश्यक आहे. आता यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन दिले त्याच्यामध्ये भटक्या कुत्र्यांवरती निर्विजीकरण करणे, लसीकरण करणे आणि त्यांना शेल्टरमध्ये ठेवणं किंवा त्या जागेवरती ठेवणं हे बंधनकारक आहे. आता यांनी सांगितलं की आम्ही निर्विजीकरण 2007 पासून करतो, 100 श्वान ठेवण्याची व्यवस्था आहे, 20 श्वानांपर्यंत आम्ही शस्त्रक्रिया करतो. आता हे लसीकरण आणि निर्विजीकरण करतात, हे कुठे आणि कसं आणि कशा पद्धतीने करतात हे महानगरपालिकेमध्ये कोणालाही माहीत असण्याचं कारण नाही. कारण मी जर आज विचारलं की माझ्या प्रभागातल्या किती श्वानांचं तुम्ही लसीकरण केले किंवा निर्विजीकरण केले, तर त्यांना काही कुठली पिंक्या अशी काही नावं नसणार. तर ह्याचा कुठली अकाउंटेबिलिटी, कुठला हिशोब, त्याचं काय होतं. आता त्यांनी दिलं आहे आर्थिक तरतुदीमध्ये शेवटच्या प्रयत्नामध्ये 80,16,50 प्रति श्वान, श्वान संख्या 4848. श्वान संख्येला बघा, प्रत्येक विभागामध्ये श्वान संख्या 4848 आहे. म्हणजे श्वान प्रत्येक म्हणजे एखाद्या याच्यामध्ये 5,000 श्वान असू शकत नाही, एखाद्या याच्यामध्ये 2,000 श्वान असू शकत नाही, एकामध्ये 1,000 श्वान असू शकत नाही. वेड्यात काढायचं, मूर्खात काढायचं, तर किती वेड्यात काढायचं, किती लोकांच्या मुलाला माणूस आहे. 80-80 लाख रुपये प्रत्येक विभागाचे तुम्ही 80-80 लाख रुपये देता आणि त्यामध्ये किती श्वानांचं त्या ठिकाणी निर्विजीकरण होतं याचं उत्तर मिळालं पाहिजे. सन्माननीय महापौरताई, हे श्वानांचा दंश आहे हा अतिशय जेन्युइन प्रश्न आहे. आता आपण बघितलं की चाकरला एका महिलेचा मृत्यू झाला. आता आपण शहरामध्ये बघितलं तर रात्रीच्या वेळेस अक्षरशः 40-40 कुत्र्यांच्या टोळ्या सगळ्या त्या रस्त्यावर फिरत असतात. नगरसेवकांना फोन येतात, नगरसेवकांना फोन केले की तो एखादा बेचारा कर्मचारी येतो, त्याला ते काही कुत्रे पकडता येत नाही, तो पकडतो का नाही ते माहीत नाही आणि आणून परत तिथेच सोडतो. नगरसेवकांना नागरिकांच्या शिव्या खाव्या लागतात. हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, शहरामध्ये श्वान प्रेमी लोकांची संख्या इतकी जास्त आहे, त्याच्यावरती काम करण्याची इच्छा अनेक लोकांना आहे. तुम्ही शेल्टर होऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी उभं करून त्या लोकांना मदत करा. तुम्ही अक्षरशः प्रस्तावित आहे, तो प्रकल्प प्रस्तावित आहे, परंतु महापौर अनेक लोकांची इच्छा आहे, अतिशय तुमच्या अंतरावरती ते त्यांची काळजी घेतील, त्या लोकांना इन्व्हॉल्व करा. ना की ह्या कुठल्या एजन्सी 48 कुत्र्यांचं निर्विजीकरण करणाऱ्या. आता त्या कुत्र्यांचा हिशोब कोणाला मागायचा, या डिपार्टमेंटमध्ये किती लोक आहेत, ते कोणाला अन्सरेबल आहे, त्याची आजच्या महासभेवरती आपण महापौरताई जर चौकशी केली तर बरं होईल. आणि शेल्टर होम कधी होणार आहे आणि केस आल्यानंतर तुम्ही श्वान प्रेमीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहात का, हे पण त्या निमित्ताने विचारा. आणि आम्हाला सगळ्या नगरसेवकांना एकदाचा या प्रकरणातून दिलासा द्या. कारण हे काय होतं की कुत्रे लावतात लोकांना आणि लोक आंदोलनात नगरसेवकांच्या, तर याच्यामध्ये आपण एक मार्ग काढा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आपण जे उपाययोजना करतोय त्याचं एक नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात भटक्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी महापालिका ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सूचनान्वये कामकाज करते. सन 2001 साली प्रथम रूल्स बनवण्यात आले होते. त्यामध्ये कुत्र्यांना उचलून त्यांचं ऑपरेशन करायचं व पुनश्च त्या जागी सोडायचं या पद्धतीने यापूर्वी काम चालू होतं. परंतु 7 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना नवीन अंमलात आणायला सांगितलेलं आहे. त्यानुसार सद्यस्थितीत काम सुरू आहे. त्यामध्ये निवारा केंद्र बांधण्याचं आदेशित केलेलं आहे.
तर आपल्या नाशिक महानगरपालिकेतर्फे निवारा केंद्राचं कामकाज लवकरच सुरू होईल. त्याबाबत बांधकाम विभागामार्फत कारवाई केलेली आहे. आणि सेकंड, आपल्याला निर्मितीकरण केंद्र वाढवण्याच्या सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार आपण प्रति 2 विभाग एक निर्मितीकरण केंद्र सुरू करणार आहोत. त्यानिमित्ताने एक काम चालू आहे. बाकीची जागा शोधण्याचंही काम चालू आहे. लवकरच ते पूर्ण होईल आणि याच्यात आपलं कामकाज सुरळीत होईल. फोन क्यों कर रहे थे? सन्माननीय सदस्य, 2018 पासून पशुसंवर्धन विभाग हा स्वतंत्र करण्यात आलेला आहे. यामध्ये सद्यस्थितीत 2 लिपिक, 3 स्वच्छता निरीक्षक, 3 स्वच्छता मुकादम, सफाई कर्मचारी 6, शिपाई 1 असा आमचा आकृतीबंध आहे सद्यस्थितीत. याद्वारे कामकाज करण्यात येते. सेकंड, जे काम आपण एजन्सीला देतो ती ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या मान्यताप्राप्त असलेल्या एजन्सीलाच आपल्याला काम देता येतं. अन्यथा इतरांना काम देऊ नये असं स्पष्ट सूचना आहे. आणि मॅडम, आपण विचारलेला प्रश्न, जो कुत्रा चावला त्याची जर आपल्याला तक्रार दाखल झाली तर आपण त्याला 3 दिवसासाठी आपल्याकडे जमा करतो. आणि जर आपल्याला तर डाऊटफुल असेल, बेबीज असेल, त्याला पुनश्च सोडत नाही. पण काही त्याच्यावर अडचण असेल, काही इलाज करायची गरज असेल, इलाज करून तो नॉर्मल झाल्यानंतर पुनश्च आपल्याला तो सोडावा लागतो. खेडवरती कुत्रे पकडण्यासाठी प्रभाग वाईज किती लोक आहेत याचं आम्हाला उत्तर पाहिजे. सफाई कर्मचारी, लाईट दुरुस्त करणारा, लाईट दुरुस्त करणारा, याच्याशी आम्हाला काही नव्हतं. हे तुम्ही जे सांगितलं ते आकृतीबंध प्रमाणे सांगितलं आहे. बरोबर, ते आकृतीबंध प्रमाणे त्यांनी सांगितलं. तुमच्याकडे काही एजन्सीज असेल पत्र पकडण्याला सांगा ना. आणि डॉकेट कशासाठी ठेवलं आहे ते पण सांगा. आणि जे तुम्ही सेंटर करताय त्याच्यासाठी किती नदी करून काय त्याच्या कामाचा स्टेटस आहे सगळी इन्फॉर्मेशन द्या प्रॉपर. सद्यस्थिती जे काम चालू आहे आपल्या एजन्सीद्वारे, त्यांच्याद्वारेच आपले श्वान पकडण्याची कारवाई होते. आपल्या कर्मचाऱ्यांद्वारे होत नाही. पण त्याच्यावर नियंत्रण मात्र आपल्या कर्मचाऱ्यांचं असतं. आणि मॅडम, आपण त्याचं विस्तार वाढवतोय. विस्तार वाढल्यानंतर याच्यावर निश्चितच कंट्रोल येईल. त्यामध्ये सेंटर पण वाढवतोय आणि निर्विष्करण केंद्रही वाढवतोय. सन्माननीय महापौरांनी विषय वाढवण्याची आपला वेळ घेत नाही. विषय अतिशय गंभीर आहे. कुठली एजन्सी पकडते तर नाही आहे. एक माणूस येतो त्या व्हॅनबरोबर, तो आपलाच कर्मचारी आहे. ही एजन्सी किती कुत्रे पकडते सगळं वेळ आहे. 48-48 संख्यावरच आपण आयुक्त मॅडम आपल्याकडे लक्षात येईल. म्हणजे प्रत्येक प्रभागात एवढेच कुत्रे आहेत. तर हे सगळंच आहे. याच्यामध्ये आपण गांभीर्याने हा विषय घ्या आणि आम्हाला दिलासा द्या. तुम्हाला हा विषय वाढवायचा नाही, कारण वाढवायला निघाले तर ते कुठल्या कुठे जाईल. तुमचाही सन्मान करते, सभागृहाचाही वेळेचा सन्मान करते, परंतु हा विषयावरती गांभीर्यानं निर्णय घेतला पाहिजे त्याची अपेक्षा आहे. माझी अशी अपेक्षा होती की शटल केंद्रासाठी किती जागा आहे, किती श्वान ऍडजस्ट होणार आहे, त्याच्यासाठी काय काय करणार आहे, त्याच्यासाठी काय सोयेल हे उत्तर देतील. त्यांना आकृतीबंध सांगितलं त्यांनी, तर तुम्ही म्हणजे हे अपेक्षित होतं. आपण नवी जे सेंटर सुरू करणार आहोत मॅडम, तिथे 500 डॉग एका दिवसाला होतील आणि दिवसाला 100 शस्त्रक्रिया होतील असं आपण हे केलं. आणि साधारणतः पूर्ण शहरभर 3000 डॉग राहू शकतील असं शेल्टर तयार करण्याचं आपलं प्रयोजन आहे. याबाबत माननीय आयुक्त यांच्याशी चर्चा झालेली, पुढील प्रयोजन चालू आहे. लवकरच 2 ते 3 महिन्याच्या आत हे सगळं आपल्याला दिसेल. विषय पत्रिकेवरती तुम्ही बसा. तुम्ही 2 मिनिटं बसा. आपण बोलू, जेव्हा बोलू दे तेव्हा तुम्ही उभं राहून बोला. विषय पत्रिका
पत्रिका विषय क्रमांक 76 सभा क्रमांक 32 व 33 दिनांक 10/3/2022 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यास मंजुरी मिळण्याबाबत शांभव